श्री पुंडलिक विजेते अध्याय 12. ओम नमोची श्री पुंडलिक सद्गुरा, तुझ्या कृपेने तव कथा विस्तारू. जरी काय कार्य वाटेत दुस्तरू, जहज रूपे झाले सहज. हा तुझा महाप्रसाद, प्रसादे पावलो कृपावरद. तेने कथा प्रवाह आनंद, तोष चित्ता होतेस. तूच आमुचे जीवन, श्री गुरु जीवाचे जीवधन. श्री सद्गुरु पुंडलिक चरण, सर्वस्व माशे. श्री पुंडलिकाचे महिमा वेदानाकडे जाण, मनी बुद्धी तिला अंतर्वय जीवन दिव्य साचे. श्री गुरु स्वयंज्ञात, लौकिक ज्ञान अज्ञानाचे अधिष्ठान. ज्ञानातील स्वतः आपण, श्री सद्गुरु त्या ज्ञानाची ज्ञानकथा. कशी करावी सर्वथा जाणीव, नेणी वेची वाढतात तेथे नसे. जी अकथनीय अमृतकथा, अमृताची गुढ मूर्तता. श्री गुरुकथा सर्वथा प्रगटे येते. श्री सद्गुरु पुंडलिक स्वयंज्ञानाची पूर्णदेख, प्रेमाची संपूर्ण सुरेख मूर्ती साकारू. जो प्रकाश ज्ञानाचा, ज्ञान अज्ञान गिळून साचा. स्वयंमेव स्वरूप समूचा, सत्ता स्वरूप. आता पुढील अध्याय, पुढील कथा सांगू काही. अवधान घ्यावे लवलाई श्रोते हो, पुढे पुढे पहा मागील अध्यायात. श्री बाबा गेले निफाडात, निफाडावरून गांजरवाडीत मुक्काम झाला. मग गांजरवाडी गाव सोडले, तारू खेड्याशी आले. तारू खेड्यावरून आगमन झाले दाताडी गावास. दाताडी गावावरून कोंडगावाला, इथून झाले सिन्नरला. 14 डिसेंबर 1949ला नाशिक शहरात आले. 15 डिसेंबर 1949ला श्री बाबा आले मुंबईला. कुलबा शिवनी दादरला, ठाकूरद्वारी केला मुक्काम. नगीन महाले घाडगे सदन, तेथे गेले मुंगसाचे दर्शन. परस्पराशी संप्रेम वंदन केले पहा परस्पर. नगीन महाले श्री मुंगसाजीने पाहुणचार दिला आनंदाने. अभंग स्नान नानिदी वस्त्रभूषणाचे भूषविले श्री पुंडलिका. मग श्री मुंगसाजी देवाने फेटा पुंडलिकास बांधला प्रेमाने. बेलपत्री वाहून आनंदाने समर्पित केले सर्वही. तेथेही अटपून आनंद मेळा. श्री बाबा आले गोरेगावला. आता पुढील वृत्तांत ते यावेजी अवधान. दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 1949ला खंडोबा नानाजी गेले दर्शनाला. तेव्हा मुंगसाची आज्ञा होती जाण्यास परत गोरेगावास. मग 29 डिसेंबर 1949ला श्री बाबा सोडते मुंबईला. अण्णाजी मुंडे खंडूजी सोबती घेऊन येते शेगावी. 30 डिसेंबर 1949च्या उदयाला श्री बाबा उतरले शेगावाला. दृष्टांत झाला सुखदेव पाटलाला व्यवस्थापक संस्थाचे म्हणून. मुंगसाजीच्या खांद्यावर श्री पुंडलिक बाबा गुरुवर येता दिसले तत्वर. शेगाव नगरीत दृष्टांत श्री मुंगसाजी बोलले. तू पुंडलिकाचे स्वागत कर चांगले, ते स्वरूप नाही निराळे माझ्याहून. तू सुखदेव पाटील ट्रस्ट संस्थानाचे. त्यांनी चारे श्री बाबाचे स्नान पूजा नदी भोजनास केले सुंदर आयोजन. मग शेगाववरून नागझरीला संत गोमाजी समाधी स्थानाला बाबा येती सर्व पाटलाला घेऊन दमनीत. श्री नागझरी क्षेत्रात संत गोमाजी समाधी मंदिरात नामसप्ताह उत्साहात. कीर्तन हुंडा महाराजाचे होते. श्री बाबा होता आगमन. दर्शनार्थी घेती दर्शन. वस्त्रशार श्री फलादी देऊन पाटील बाबांना पूजती. शेगावच्या पाटील घराण्यात संत सेवेचा वर. वंश परंपरा सेवा घडे सुंदर. देणे संताचे अटपून नागझरीचा सोहळा. बाबा येती गोरेगावला. अत्यानंद झाला गावाला. तो येथे काय वर्णू, या गाय वासराची सोडून जाय. तव वासरू कासवीला होय. तशी गोरेगाव लोकांची सोय झाली की पहाये. दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 1949ला गाजीपूरचे सपकाळ वकील आले गोरेगावला. त्यांनी श्री बाबांना गाजीपूरला नेले दर्शनास्तव. तेने चिंता वाटली आईला. अण्णाजी मुंडे पाठविले गोरेगावला. ते घेऊन आले गोरेगावला श्री बाबांना पाठीवर. तेव्हा बाबांनी सांगितले मुंडेला, आपण जावे आर्वीला. येथे वसुदेव महाराजाचे सेवेला राहावे तुम्ही. श्री बाबाचे आज्ञेवरून अण्णाजी मुंडे करती प्रयाण. श्री वसुदेव महाराजचे सेवे लागून राहिले.
एकादश मास तेथे. मग गोरेगावी मंडळी उत्साहाने केले आयोजन. 18व्या चैत्र शुद्ध पंचमी जयंती दिन साजरा केला. इसवी सन 1950 सालाचा चैत्र शुद्ध पंचमीचा दिन येत. जयंती उत्सह अद्भुत संत संमेलन झाले. पिंपळूचे परशुराम बाबा, सांगळूचे संत नामदेव बाबा, जुन्ना गावाचे संत बद्री बाबा होते. संत संमेलन जानकिनीच्या सखुबाई, परमहंस महाराजानंतर तात्या महाराज ते घोरले संत विराजमान होते. तो अनुपम यात्रा सोहळा दर्शनार्थ विराट मेळा ऐसन म्हणे देखील लोकसमुदाय. तो गावाच्या लोकांना कळली दैवी शक्ती श्री बाबांची आगडी. तशीच अर्थप्राप्ती झाली यात्रेत बहुत. मग लोक पंचकमिटी स्थापिती विश्वस्त व्यवस्थापनाची अर्ज करती. बाबांच्या ताब्यात घेती आणि ठेवती मारुतीच्या पारावर. खंडू मंजुळेचा वारसा प्रभू पुंडलिक जो जगाचा देवचा विश्वासाच्या ताब्यात कसा राहेबा पारब्ध मात्रे. गावाच्या मारुती पारावर नित्य श्री बाबाच्या दरबार. विश्वस्ताचे लक्ष बाबावर जाऊन देती पित्याकडे त्याकरता ठेविले. पहारेकरी रात्रंदिन जगती पहारे. नित्य लक्ष त्याच्या बाबावरी. पहारा होता कडक. जो मुक्त परमात्मा जो सर्वांचा हृदयस्थाना आत्मा. देहधारण करिता पासोत परतंत्र वाटत असे नसे सर्वतास देवाचे स्वरूप. मुक्तता सर्व काळी नित्य सर्वत्र भोगी स्वरूप. निरंतर कार्यकारण निरुता परमात्मा रहाटे सर्वता. बुद्ध मुक्ततेची वार्ता येथे नसे. रात्रंदिन मारुती पारावर राहते श्री गुरुवर. मग तीन मात झाल्यावर लीला कशी करते. एके दिवशी रात्री बाबा आले खंडू मंजुळेच्या घरात. निंद्रेतून उठून आईला म्हणती भूक लागली. तव नव्हते काही घरात. परीशी एवढ्या होत्या मडक्यात. त्याच आईने रांधून ताटात वाढल्या बाबांना. बाबा जेवून तृप्त झाले. मग पिता खंडू नानास म्हणाले, आम्हाला जाणे आहे गावाले, व्यवस्था करा तत्वर. तव खंडू नाना श्रीबाबांना घेऊन निघती. नागपुरी रस्त्यावर भयान रात्र. काळोख पांघरूनच होती निद्रात तेव्हा. सोबत संबा महाराज होते. शंकरप्पा तोंड, खंडूजीचे बंधू धाकटे, पागल महाराजची त्रिकुट ते निघाले पाय वाटेने सत्वर. श्रीबाबांना घेऊन पाठीवर शंकर पाटोंड चालती झरझर पावली चालून तत्वर आले. नागपुरी. गोरेगावपासून नागपुरी 16 मैल आहे दूर. तेथे फक्त कुंभाराच्या घरी राहिले रात्री गुरुवर. मग प्रभात झाल्या. बच्चू व्यास सदनावर येऊन राहिले. गुरुवर निरोप पाठविला अकोल्याला. मनुष्य गेला अकोल्याला. निरोप दिला देवसिंग बैसला. म्हणे तत्वर गाडी घेऊन नागपुरीला जावे आपण. देवसिंग बैस मुसाजीचे भक्त. बाबावरती त्याची भक्ती नितांत. अकोल्यात होते राहत जुन्या शहरी. ते स्वतःची गाडी घेऊन तत्वरी आले पार नागपुरी. श्रीबाबांना घेऊन दुपारच्या प्रहरी प्रयाग करती अकोल्यास. देवानसिंगाच्या घरी बाबा येती. चैतन्य साचारी भक्ताची भीड भारी झाली. बाबाच्या दर्शनात आटोपल्यानंतर पूजा सोहळा. देवसिंग बैसने श्री बाबाला पोहोचून दिले चिखलीला. गाव ते बुलढाणा जिल्ह्यात. चिखलीला काशीनाथ आप्पा बेंद्रे श्री बाबाचे भक्त होते बरे. त्यांनी मग त्यादरे श्री बाबाची सेवा केली 2 मास. काशीनाथ आप्पा प्रेमळ, तशीच त्याची पत्नी सुशीर. दोघांनाही संत सेवेची तळमळ. सेवा करती बाबाची. काशीनाथ आप्पा मुसाजीचे भक्त. श्री बाबांना मानती त्या रूपात. घरचे गर्भ श्रीमंत, भक्तिमती उभयता ते. त्यांचा मुलगा सिद्धविनायक, तोही भावाने भक्तिभावाने सून, तीही सात्विक. काशीनाथ अप्पाची त्या चिखलीत गोकुळ अष्टमीच्या दिवसाला अनंतराव पारदकर दर्शनाला आले. श्रीबाबाच्या गोकुळ अष्टमीचा दिवस. पूजा सोहळा चालला सुरस. कृष्ण जन्माच्या पोथीस तात्या महाराज वाचित होते. संबा महाराजही तिथे होते. श्रीबाबांच्या सेवेत निवृत्ते भक्त मेडी बाबा
सोबत होते कृष्णरूप. बाबा म्हणती पारद कराचं तुम्ही वाचले का गीतेचं. कृष्ण काय म्हणे अर्जुनाचं रूप, त्या काय दाखविले तव पारद कर म्हणे श्री बाबाचं. आम्ही काय सांगावे तुम्हाला, काही न कळे आम्हाला, सांगा तुम्हीच तेव्हा. बाबा म्हणे वैराट अर्जुनाचं दाखवले स्वरूप, तुमचेही उघडले आहे कुलूप. किल्ल्या मुंगसाचे कडून आणतो श्री बाबाचे, असे म्हणून फूल मारिले पारत करांना फेकून. ते फूल त्याच्या नाभीला लागून चैतन्य मूर्छित पारत कर झाले. त्यांच्या चैतन्य मूर्छित अभिनव, त्यांना विश्वरूप दर्शनाचा अनुभव. श्री बाबा पहा लीला लाघव, इच्छा त्यांची पुरविली. पहा चैतन्य मूर्छेचा प्रकार. श्री स्वरूप समाधी विविकल्प नव्हती साचार. अनुभव प्रचित्ती चैतन्यकार चित्त त्याचे झाले अनुभव. चैतन्य मूर्छेचा प्राण भुवनातील तिसऱ्या भूमिकेचा. येथे असत्य भास मायेचा नव्हे, भ्रमात ब्रह्मणरूप विज्ञान अनुभवाच्या सातव्या भूमिकेत. ब्रह्मनुभव येई विश्रांत, चित्त तेथे निवांत. चैतन्यकार होतेस असे भक्त म्हणती श्री बाबास. बाबा उठा आता पारद करांना तव. बाबा म्हणे अर्ध्या रातेना काम पारद कराची. असे म्हणतास संभा महाराजाच्या तोंडावर तीर्थ शिंपडले जोरानं. मग जागृती येऊन पारद कराने उघडले नेत्र तत्काळ. ते अनंतराव पारदकर गावाचे वस्तीकर होते. फूड सप्लाय इन्स्पेक्टर. मूर्तीच्या फुले ते दवा. पुढे नोकरीच्या देऊने राजीनाम्याला संसार त्याग त्यांनी केला. वैराग्य भजन प्रवंचाला परतवले काही काळ. पुढे भजन प्रवचन सोडले. परिव्राजकपणे बहुत फिरले. धामणगाव येऊ राहिले काही काळ. इसवी 1982 मध्ये औचित येऊन राहिले पुंडलिक नगरात. श्री बाबाच्या सानिध्यात देह सोडला 1985 साली. असो चिखलीत राहून 2 मास. श्री बाबा गेले काटा गावास. वाशिम तालुक्यात काटे पुन्हा उगमास. शिवभक्त शक्ती मंदिर तिथे, हीच काटे पुन्हा नदीच. गोरेगाव उत्तर दक्षिण वाहती. तिच्याच उमगी काटा गावाची वस्ती आणि कटक ऋषीचा आश्रम. या गावी शिवरामजी देशमुख सुख समृद्धीच्या भक्तिसमुख. त्यांच्या घरी श्री बाबा देख राहत होते. काट्याला श्री बाबा सोबत पिता खंडूजे होते राहत. संभा तात्या नाना महाराजादी संत शेवत रामकृष्ण मुळेही. त्यावेळी वय श्री बाबाचे होते फक्त 18 वर्षाचे. ब्रह्मतेज भास्कर ज्ञानाचे दिव्य रूप. दिव्य तेज भाषित मुख कमल. अंगी कांती सुकोमल. मधुरवाणी आरुष बोल. चित्त दोसावी सर्वांचे. पुतळा शोभे श्री पुंडलिक महाराज. बाबा राहती त्या गावाला. लोक गावागावातले येती दर्शनाला. प्रार्थना करती श्री बाबाला. कामना स्फूर्तस्तव. ज्ञानी जिज्ञासू होतील विवड भक्त. अभिनव भूमिकेचे सकल. मनोकामना होण्या सकल. प्रार्थना पुंडलिकाला. पहा पुंडलिक महाराज संस्थान. काट्यास करावे स्थापन. शिवरामजी काटेकरास जाणं वाटत असे मनोमनी. परी श्री बाबाचे नव्हते मनी. त्यांनी काय केले पहा करणी. ती घ्या आता ऐकून श्रोते हो. इकडे गोरेगावच्या लोकांनी विराह. बाबांना बहु जाण. कासावीस वाटे त्यांचे मन. विराह व्यथा वाढली. अभिमानदास नावाच्या कवीला स्फूर्ती झाली काव्य करण्याला. म्हणे येई बा भक्तवत्सला आता गोरेगावास. आईसही वाटली चिंता. ती कासवीस हुई सर्वता. म्हणून प्रभू नाईक रामराव डोईफोडे औचित घेऊन आली काट्यास. म्हणे काटेकर दादास. पब्लिक ट्रस्ट आहे गोरेगावास. म्हणून नेण्या आलो आहे श्री बाबास गोरेगावास. श्री बाबा अगाध लीला. कोण जाणे त्याची कला. त्याच्याच
संकल्पना मात्रे कार्याला प्रकृती परवडते. त्या प्रकृतीचे अधिपती ते ब्रह्मांडाचा हलविती. त्याच्या मानसे अगम्य कोणती गोष्ट. पहा या अध्यायी श्रीबाबांनी सोडली मुंबई, शेगाव, नागझरी. क्षेत्रदर्शन घेऊ गोरेगाव येतं पा. गावी यात्रेचे आयोजन. श्रीबाबाचा जन्म उत्साहाने साजरा केला आनंदाने. अद्भुत झाला गावाच्या मारुतीच्या पारावर. श्रीबाबाचे असे दरबार. विश्वस्त व्यवस्थाचार. बाबा मुक्त होत त्यातून. पहारेकऱ्यांना गाढ निद्रित केले सकाळपर्यंत. प्रयाग केलेत लाखोरी भक्त. समागल सादल. पुढे गेले अकोल्यात, तेथून गेले चिखलीवरून काट्याला केले प्रयाण. काट्यात श्रीबाबा दरबार, लोक गर्दीचा सासर. तेथे विश्वस्त व्यवस्थेचा. गेले अकोल्यात, तेथून पुढे चिखलीवरून काट्याला केले प्रयाण. श्री काट्याला श्रीबाबाचा दरबार, लोक गर्दीचा साचार. तेथे विश्वस्त संस्थेचा होता विचार. प्रयाग करती येऊन. पुढील आता अध्यायात श्रीबाबा येथील दानापुरात. ही सुरस कथा 13व्यात. ऐका श्रोते हो. इथं श्री पुंडलिक जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुचार. बाबा धांडे निमित्त करून. श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेते देऊन. दशोध्याय गौड हा. श्री सद्गुरू पुंडलिकामस्तु. ओम शांती शांती शांती.